देशाची राजधानी दिल्ली केवळ इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूंसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे। परंतु येथे अशी अनेक ठिकाणे आहेत जी आध्यात्मिक शक्तीने व्यापल्याचा दावा केला जातो। यापैकी दिल्ली कॅट रोडचे नाव तुम्ही ऐकलंच असेल, पण आज आम्ही तुम्हाला दिल्लीतील एका नदीबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल वर्षानुवर्ष अशी चर्चा होत आहे। पश्चिम दिल्लीच्या रोहिणी भागात एक नदी वाहते, ज्याच्या आजूबाजूला भरपूर हिरवळ आहे आणि नजाराही अप्रतिम आहे। पण हा परिसर जितका अप्रतिम दिसतो तितकाच धोकादायक आहे। ही नदी खुनी खान तलाव किंवा खुनी नदी म्हणून ओळखली जाते। येथील लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना या परिसरात रात्रीच्या वेळी रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येतो। ही नदी आणि आजूबाजूचा परिसर काही चैतन्यांनी पछाडलेला आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण लोकांच्या म्हणण्यानुसार येथे ज्या प्रकारे रोज मृत्यू होतात आणि ओरडण्याचा आवाज येतो, त्यामुळे लोकांच्या मनात मात्र भीती निर्माण झाली आहे। यामुळे येथे कोणीही दिवसा सुद्धा दिसत नाही। वृत्तानुसार या नदीला रक्तरंजित नदी असेही म्हटलं जातं, कारण 1857च्या लढाईत मारले गेलेले बंडखोर किंवा ब्रिटिशांचे मृतदेह या नदीत फेकण्यात यायचे। तेव्हापासून ही नदी रक्तरंजित नदी मानली जात होती। या रक्ताळलेल्या नदीच्या पाण्याला जो कोणी स्पर्श करतो त्याला काही वेळातच ही नदी गिळून घेते आणि त्याच्या शरीराचा सुद्धा स्पर्श होत नाही, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे। येथे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे। आता या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे की आणखीन काही हे समजू शकलं नाही, परंतु लोकांचे म्हणणे आहे की येथे मरणाऱ्यांचे आत्मा येथे येणाऱ्या लोकांना त्रास देतात आणि त्यांचा जीव घेतात।